नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी पहिल्यांदाच मोठा एक व्लॉग घेऊन आली आहे की मी माझं कपाट कसं आवरते, कसं ऑर्गनाईज केलं आहे मी माझं कपाट आणि कसं माझं कपाट मी ठेवते. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे ना मंडळी, मी माझं कपाट आवरायला काढलं होतं. खूप विस्कटलं होतं सगळं कपाट, म्हणून म्हटलं चला आता आवरून घेऊया. खूप दिवस झाले मला कपाट आवरायला काढायचं होतं, पण काही निवांत टाईमच भेटत नव्हता. कारण आहे ना खूप कामं असतात मागे, घरातले सगळे कामं आवरायचे, श्रीकडे बघायचं. त्या गडबडीत ना असे काही एक्स्ट्रा काम करायचे राहून जातात. आणि माझे मेन म्हणजे साड्यांचा कप्पा ना इतका विस्कटला होता की माझ्या सगळ्या साड्या एकीकडे, ब्लाऊज एकीकडे. कधीच कुठे जायचं असलं ना की कोणतीच साडीवरचं ब्लाऊज आहे ना असं जागेवर सापडतच नव्हतं. म्हणून म्हटलं आधी कपाट आवरून घेऊ. मग त्या दिवशी निवांत टाईम भेटला. माझं बाळ पण झोपलं होतं, म्हणजे श्री झोपला होता. आणि तेवढ्या वेळात म्हटलं चला कपाट आवरायला काढू. आणि मंडळी, असं काही सणवार वगैरे असला ना, आपल्याला कुठे जायचं असलं, कधी एखादी साडी आपल्याला घालावीशी वाटली, तर आहे ना पटकन असं साड्या काढून लगेच नेसता येते, कपाट आवरलेलं असलं की. आणि मनासारख्या साड्या आपल्याला घालता येतात. मग नंतर मी काय केलं, सगळ्या साड्यांच्या आहे ना घड्या घालायला घेतल्या. जेणेकरून असं असं एक आहे ना, मी व्हिडिओ बघितला होता की ज्यामध्ये साड्यांची अशी घडी घातलेली असेल का बुवा ज्याच्याने साड्यांची घडी विस्कटणार नाही. तर ही पद्धत आहे ना मला खूप आवडली होती, साड्यांची घडी घालायची. आणि मी इतक्या आनंदाने त्या पद्धतीने साड्यांच्या घड्या घालत होते ना. नंतर हे बघा, ही साडी तुम्ही बघू शकता मंडळी. ह्या साडीचा आहे ना असा युनिक कलर कॉम्बिनेशन मला वाटला. माझ्या माझ्या आहे ना डोहाळे जेवणाला माझ्या मम्मीने ही साडी घेतली होती मला. असा येल्लोइश कलर होता त्याच्या काठाचा, आणि साडी ग्रीन कलरची होती. ही साडी ना मी माझ्या डोहाळे जेवणाला घातली होती. इतकी सुंदर दिसत होती ना. आणि याच्यावरचं ब्लाऊज आहे ना माझ्या दीदीने शिवलं होतं. ती खूप छान ब्लाऊज शिवते, म्हणून मग ती जेव्हा माझ्या डोहाळे जेवणाला आली होती ना, तेव्हा तिलाच सांगितलं होतं मी की तू माझं हे ब्लाऊज शिवून दे. नंतर ना ही साडी तुम्ही बघू शकता की ही साडी अशी थोडी पिस्ता कलरची आहे, आणि त्याला काठ आहे ना मोरपंखी कलरचे आहेत. तर मोरपंखी कलरचे काठ असल्यामुळे ही साडी मला खूप आवडते. इतक्यात सध्या काही ही साडी घालणंच झालं नाही, आणि म्हटलं आता एखाद दिवशी ही साडी आपण नेसू. नंतर ही साडी ना मित्रांनो अशी डार्क पिंक कलरची चमक आहे त्या साडीला. तर ती साडी ना मी जेव्हा माझ्या मामाकडे मागच्या वर्षी दिवाळीला गेले होते ना, तेव्हा माझ्या मामाने ही साडी मला घेतली होती. इतकी सुंदर दिसते ना ही साडी पण घातल्यावर. तर ही साडी पण मला खूप आवडते. आणि त्याच्यावरचं ब्लाऊज आहे ना मी असं खूप हौशीने ना असं खूप सुंदर शिवलं होतं. बघा मंडळी, तेव्हा आहे ना खूप अशी ट्रेंडिंग असं आलं होतं ह्या ब्लाऊजची डिझाईनच्या, अशा फ्रिलच्या स्लीव्ज वगैरे. तर आहे ना तसंच मी ते ब्लाऊज शिवून घेतलं होतं म्हणजे. आणि अशा प्रकारे साड्यांच्या घड्या घातल्या. आता इथून पुढे गुढीपाडवा वगैरे असे सर्व होळी, छान छान सण येणारच आहेत, आणि तेव्हा म्हटलं आपल्याला वेगवेगळ्या साड्या घालाव्या लागतील. आणि त्यासाठी पाहिजे ना आपल्याकडे सगळं व्यवस्थित नीटनेटकं ब्लाऊज वगैरे, म्हणून म्हटलं आधी हे कपाट आवरून घेऊ. नंतर ना ही साडी बघताय ना मंडळी तुम्ही, ही साडी ना माझ्या दीदीने मला माझ्या डोहाळे जेवणाला घेतली होती. तर तिने पण ना खूप अशी मनापासून आणि हौशीने मला ही साडी घेतली होती. पण ही साडी आहे ना अजून एकदा पण घालणं झालं नाही, कारण याच्यावरचं आहे ना मी अजून ब्लाऊजच शिवायला टाकलं नव्हतं. कारण मी ना अशा रोजच्या लाईफमध्ये काही साड्या घालत नाही, ड्रेसच घालते. कारण ड्रेसमध्येच खूप कम्फर्टेबल वाटतं. साडी तर मला नेसायला आवडतेच, पण साडीमध्ये ना दिवसभर कॅरी पण करता येत नाही, काम पण सुचत नाही साडी घातल्यावर. आणि ही जी साडी आहे ना ही माझ्या मम्मीची साडी आहे, पिंक कलरची. आणि त्याला असे गोल्डन कलरचे काठ आहेत.
तर ही साडी पण ना घातल्यावर खूप सुंदर दिसते. ही साडी ना मंडळी खूप स्पेशल आहे, कारण ही साडी ना मी जेव्हा माझे आहो मला पहिल्यांदा बघायला आले होते ना, तेव्हा मी ही साडी घातली होती आणि अशी खूप सुंदर दिसत होते मी. तेव्हाचे फोटो पण आहेत माझ्याकडे. ते फोटो बघितले ना की असं खूप छान वाटतं आणि खूप असे जुने दिवस आठवतात. म्हणून ही साडी ना माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणून तर अशा साड्यांचं कलेक्शन माझ्याकडे आहे. मी ना रोज तर काही साड्या घालत नाही. फक्त कधीतरी माझी इच्छा झाली किंवा काही सणवार वगैरे असला तरच मी साडी घालते. पण तरी पण बघा ना मंडळी, इतक्या साड्या माझ्याकडे आहेत. आणि हे बघा मंडळी, ही साडी तुम्ही बघतायत ना अशी थोडी वांगी टाईप कलरची. तर ही साडी ना माझ्या दादाने मला घेतली आहे दिवाळीला एका. तर ही बांधणीची साडी आहे, खूप सुंदर आहे. माझ्या दादाने ही साडी ना मला जयपूरवरून आणली होती. तर इतकी सुंदर आहे ना ती पण साडी आणि खूप छान दिसते घातल्यावर. म्हणून मी या सगळ्या साड्या आहे ना खूप जपून ठेवल्या आहे. सगळ्या साड्या अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने घेतल्या गेलेल्या आहेत. म्हणून मग त्या साड्या कोणाला देऊ पण वाटत नाही आणि टाकून पण देऊ वाटत नाही. आणि हे बघा, हे अशा प्रकारे घड्या जरी पडल्या ना तरी त्यांच्या घड्या काही मोडत नव्हत्या. अशा प्रकारे मी साड्यांच्या घड्या घातल्या होत्या. आणि ही साडी तुम्ही बघू शकता. ही साडी ना माझ्या लग्नाच्या आधी, म्हणजे जेव्हा लग्न ठरलं होतं ना तेव्हा माझ्या सासरकडून आली होती दिवाळीची, म्हणजे दिवाळीची साडी ती आली होती. आणि ही येलो कलरची साडी आहे ना ती माझ्या लग्नातली आहे, हळदीची साडी. म्हणजे तेव्हा ना मी एकदम साध्या सिंपल साड्या घेतल्या होत्या, कारण खूप घाईघाईत लग्न ठरलं होतं. तर ऑलमोस्ट सगळं कपाट लावून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी खालच्या बाजूला माझ्या काही काठपदराच्या साड्या ठेवल्या आहेत आणि इथे या बाजूला सगळ्या मऊ साड्या आहेत की ज्या मला रेग्युलर वापराला यूज होतात. ही पण एक साडी आहे पिंक कलरची, ऑरेंज कलरची. या अशा साड्या आहेत की ज्या पटकन नेसता येतात, जास्त फुगत नाही घातल्यावर, आणि मला अशाच साड्या रेग्युलर घालायला आवडतात. तर अशा प्रकारे मी साड्या ठेवून घेतल्या आहेत. आणि हे बघा, इथे खाली काठपदरी साड्या आहेत, त्या काही नवीन साड्या आहेत. आणि इथे खाली साड्यांच्या खालच्या कप्प्यात माझ्या बाळाचे कपडे आहेत, म्हणजेच श्रीचे कपडे आहेत. आणि हे बघा, असं कपाट मी लावून घेतलेलं आहे. आणि इथे माझ्या काही साड्या आहेत, दरवाजाला ही काच आहे त्याच्यामध्ये ठेवल्या आहेत. ही साडी माझी या वर्षीची दिवाळीची साडी आहे. त्यानंतर ही साडी मला आहोंनी ॲनिव्हर्सरीला घेतलेली आहे. ही साडी मला आलेली आहे एका लग्नामध्ये. तर ही साडी पण खूप छान आहे, मऊ आहे, ती पण पटकन नेसायला सोपी आहे. आणि ही सगळ्यात खाली जी साडी आहे ना ती माझी मागच्या दिवाळीची साडी आहे, अशी मस्टर्ड येल्लो कलरची. ती पण खूप छान आहे. आणि हे माझ्या बाळाचे कपडे आहेत, काही नवीन कपडे आहेत त्याचे इथे. आणि इथे सगळ्यात खाली ना जे काही लागत नाही ते सगळे कपडे तर अशा प्रकारे माझं कपाट आवरून झालेलं आहे. आणि मंडळी, मला इतकं छान वाटत होतं ना कपाट आवरलं तर मी सारखं ते ओपन करून बघत होते, कारण खूप दिवसांनंतर मी असं व्यवस्थित आवरून ठेवलं होतं. तर मंडळी, तुम्हाला जर वाटत असेल ना की तू असं नाही असं ठेवायला पाहिजे, तर असे चेंजेस कर तू अजून त्याच्यामध्ये, तर मी नक्की करेल. कमेंट करून कळवा तुम्ही मला. ठीक आहे मंडळी, तर परत भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.